नमो शेतकरी योजना 9वा प्लस 10वा हप्ता एकत्र. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज. जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि सरकारी योजनांचे अपडेट्स सगळ्यात आधी हवे असतील तर आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तर बांधवांनो, आज तुमच्यासाठी राज्य सरकारच्या वतीने अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल की नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार आहे. पण हा हप्ता नेमका कधी जमा होणार? कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार? आणि सरकारच्या 16 जिल्ह्यांच्या यादीत तुमचा जिल्हा आहे का? हे जर सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळण्यास काही कारणांमुळे थोडा उशीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि सरकारने जाहीर केलं आहे की आता शेतकऱ्यांना ताटकळत न ठेवता 9वा आणि 10वा हप्ता एकत्र दिला जाईल. म्हणजेच थेट 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. पण थांब, हा लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग आणि प्रशासनाने काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. जर तुमची खालील 3 कामं अपूर्ण असतील तर तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे ही कामे तात्काळ पूर्ण करा. KYC, PM किसान किंवा नमो शेतकरी योजना दोन्हीसाठी तुमची KYC पूर्ण असणे अनिवार्य आहे. फार्मर ID/AgriStack ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड तयार असेल त्यांनाच हा लाभ दिला जाईल. आधार बँक लिंक, सरकार DBT द्वारे थेट पैसे पाठवत असल्याने तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. आता जाणून घेऊया त्या भाग्यवान 16 जिल्ह्यांची नावे जिथे सर्वात आधी हा 4,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. तुमचा जिल्हा यात आहे का नक्की पहा. यवतमाळ आणि वाशिम, ठाणे आणि वर्धा, सातारा सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग, पालघर परभणी, रत्नागिरी आणि रायगड, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती, अहमदनगर, अकोला, जळगाव आणि जालना, धाराशिव, उस्मानाबाद, पुणे आणि लातूर. बांधवांनो, जर या जिल्ह्यांमध्ये तुमचे शेत असेल आणि तुमची कागदपत्रे पूर्ण असतील तर लवकरच तुमच्या खात्यावर आनंदाची बातमी येईल. तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि हो, अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.